आहे आता आपण त्यांच्याकडनंच पत्ता वगैरे घेऊ. साखरवाडी परिसरामध्ये आपण आहे. तालुका फलटण, होळगाव तालुका फलटण, जिल्हा सातारा. होळ या गावी आहे आपण. साखरवाडीच्या जवळ असणारं होळ हे गाव आहे आणि तालुका फलटण आहे आणि जिल्हा सातारा. तर प्लॉट व्हिजिटसाठी आपण आलोय. आपले शेतकरी बांधव आहेत आणि जे आपल्या कार्यक्रमाला आल्यानंतर आपल्या काय नवनवीन पद्धती ज्या आपण आत्मविश्वासानं समोर मांडतोय त्या पद्धतीनं काय प्रयत्न त्यांनी इथं केलेले आहेत. टोमॅटो पिकामधला हब असणारं हे गाव आहे. तसं पूर्वी खूप मोठा टोमॅटो इथं पिकवला जायचा, परंतु अलीकडच्या काळामध्ये बरंचसं क्षेत्र टोमॅटोचं कमी इथं झालेलं पाहायला मिळतंय. आपण त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊ. हा जो त्यांचा प्लॉट आहे या प्लॉटची लागवड असेल, याला आता ज्या पद्धतीनं प्लॉट आलाय, कारण उन्हाळा खूप मोठा त्रासदायक होता, तर आपण सगळी माहिती, त्याला केलेला खर्च असेल, अपेक्षित उत्पादन असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण त्यांच्याकडनं घेणार आहे. काका नमस्कार. नमस्कार. आपण आणि एकदा नाव आणि ओळख सांगा तुमची. हे माझे सासरे आहेत, संजय भोसले. पहिले यांचे 3 वर्षापासून त्यांना टोमॅटो करणं बंद केलं होतं, का तर त्यासाठी होणारा खर्च वगैरे जो होता तो लाखामध्ये होता आणि त्यामुळं त्यातून मिळणारं उत्पन्न हे कमी असल्यामुळे त्यांना तो सोडून दिला टोमॅटो करणे. आणि मी बालाजी भाऊंचा जवळजवळ 1.5 वर्ष झालं फॉलोअर आहे. त्यांची माहिती मी घेत होतो. त्यातून मग त्यांचा पहिला कार्यक्रम केला मी 1 मार्चचा. 1 मार्चचा कार्यक्रम केल्यानंतर मी त्यावेळी ह्यांना पण आणलं होतं. त्यावेळी त्यांना ते पटलं आणि त्यानुसार मग त्यावेळी जरा तुम्ही लागवड लवकर सांगितली होती, पण आपली लेट झाली, काही रोपं नाही मिळाली काय वगैरे. आणि त्या तुमच्या सिस्टीमनुसारच हे सगळं केलं. पहिला जो मल्चिंग करणे, त्याला मिक्सचरचा डोस, 4 दिवसाला औषध, हे सगळं बंद करून टाकलं आणि तुमच्या सिस्टीमनुसारच तुमचे जरा माहिती घेऊन वगैरे किंवा व्हिडिओ लाईव्ह बघून जरी कॉन्टॅक्ट वगैरे नाही झाला तर त्यानुसार केलं आपण. सबस्क्रिप्शन आहे त्यातून बघत केलेलं आहे. डायरेक्ट जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट असता आणि अजून माहिती मिळाली असती तर ह्याच्यापेक्षा खूप काय अजून चांगलं असतं. नाही आताच आपण एकदा सेटिंग बघून घेऊया. हे जे सेटिंग आहे ना, या सध्याच्या वातावरणामध्ये आता हे बांधायचं खरं तर हे तुम्ही सगळं बघताय, म्हणजे हा माल जो आहे तो प्रचंड आहे. आणि हे इकडे बघा, हे तुम्हाला सगळं दिसत असेल प्लॉटला. आणि अगदी वरून व्ह्यू दाखवा, असं तिकडं पण दाखवा, पलीकडे पाठीमागं पण असं. म्हणजे माल वगैरे दिसतील त्याच्यामध्ये. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण आता ज्यावेळेस चहा घेतला घरी, त्यावेळेस तुम्ही मला त्या वह्या दाखवल्या. अगदी 2015, 2017 या सगळ्या सालच्या आपण बघितलं. खर्च काका 2 लाखापर्यंत खर्च झालेले आहेत. 2 लाखापर्यंत. 2 लाख रुपये प्लॉटला खर्च एकराला. आज मला सांगा, ज्यावेळेस आज आपण, तुम्हाला पाहिजे पटत होतं का असं येतं टोमॅटो? असं नव्हतं वाटत. फक्त एक तुमच्या विश्वास ठेवून म्हणलं असंच करायचंय. मी म्हणलं बघू आता येते का नाही ते, काय झालं तर म्हणा तुमच्यामुळं नुकसान झालं म्हणा. नुकसान प्रयोग तरी करून प्रयोग केला. आज असे प्लॉट आता तुमच्या भागामध्ये आज ही प्लॉट थोडेफार तरी असतील, आहेत की मल्चिंग वरचे. त्याच्या तुलनेनं हा प्लॉट कसा वाटतो? त्यांच्यापेक्षा डबल भारी आपला प्लॉट आहे. डबल भारी. आणि त्यांचे खर्च जे आहेत ते लाखातलेच त्याच ह्याच्यात आहेत. आणि आपण ह्या प्लॉटला आपला ड्रिप्स जरी खर्च धरला तर 50,000 आहे. तरी आम्ही म्हणतोय 50 झाला. अच्छा, जे 50 ड्रिप्स आहेत. ड्रिप्स आहेत. शेतकरी मित्रांनो, मी माझ्या काही गावाच्या शेजारचे वगैरे व्हिडिओ नाही बनवत. अखंड महाराष्ट्रामध्ये फिरतोय, प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जातोय आणि जी काय ग्राउंड रियालिटी आहे की मी जे आजपर्यंत काम करत आलोय, शेतकऱ्यामध्ये जागृतीचं काम आपण करतोय. आज अशी परिस्थिती आहे
की शेतकरी कर्जबाजारी होतोय आणि पिकातून बाहेर पडतोय. मुख्य म्हणजे हक्काच्या पिकातून बाहेर पडावं लागतं, हे दुर्दैव आहे. त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना शक्य तितका आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण करणं आणि कमी खर्चामध्ये हे प्लॉट उभं करणं. आज 30 गुंठ्याचा प्लॉट आहे हा, 30 गुंठे बरोबर. 30 गुंठ्याच्या प्लॉटला ड्रिप सहित म्हणतात की 50,000 रुपये बांधून वगैरे सगळं झालं. आता पालवायचं आहे सगळा खर्च. हा, म्हणजे आता फक्त पालवायचं आहे. एवढा कमी खर्चामध्ये हे प्लॉट येतात. हे आपण परत एकदा, आपण साखरवाडीच्या आसपास असणारा हा भाग आहे आणि त्या भागामध्ये होळ हे गाव आहे आणि या गावामधले आपले शेतकरी आहेत. आपले दुसरे एक शेतकरी आहेत, ते पण कार्यक्रमाला येतात. अनेक ह्यांचे दुसरे नातेवाईक आहेत, ते सुद्धा कार्यक्रमाला येतात आणि त्यांचे सुद्धा चांगलं आहे, म्हणजे प्लॉट टाकले होते. बर बर बर. मार्चला सांगितल्यानंतर टाकले, त्याचे त्यांनी चांगले पैसे केले आतापर्यंत. अगदी कलिंगड आणि ह्याचे पण टोमॅटोचे पण. म्हणजे आपण आवर्जून सांगितलं होतं यावर्षी उन्हाळ्यामध्ये दराच्या बाबतीत आपल्याला आशादायक चित्र 100% आहे आणि तशा पद्धतीनं घडामोडी घडल्या. मुळात अंदाज थोडासा आपण बाजूला ठेवू, पण प्लॉटचं जर तुम्ही बघितलं, आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टोमॅटो क्षेत्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आणि हा एक प्लॉट आहे की जो येतच नाही अशा भागामध्ये, की जिथं असं बिगर वॉटर सोल्युबल, बिगर आळवणी, बिगर मल्चिंग, कमी खर्चामध्ये प्लॉट येतच नाही म्हणणाऱ्या भागामध्ये हा प्लॉट अगदी चांगल्या पद्धतीनं इथं आलेला आहे. बाकी आणि अजून एक बोलायचं आहे की आता आम्ही ह्या टोमॅटोला 2-2 लाख खर्च करत होतो. हो, आता करतोय तुमच्या ऐकण्यानं, तुमच्या सिस्टीमनं 30,000वर आलो. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला एक छोटीशी फी देतोय. आणि ती फी साठी जर काय कोण ओरडत असेल, बोंबलत असेल, तर आमचे आत्ता जर का तुम्ही 10,000 घेताय ना, आमचे आत्ता इथं मी तुम्हाला सांगतो की आत्ता आमचे 20 नाही 25 द्यायची तयारी. फक्त तुमचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे. नाही, नक्की नक्की. म्हणजे आपला जो विश्वास असणारा वर्ग आहे तो कधीच फीचा विषय घेत नाही. आता थोडं बाहेर हा थोडा कालवा तुम्ही बघताय, पण त्याच्या मागं काम बघितलं जात नाही. दुर्दैवानं पैसा तर शेतकरी सगळीकडे घालवतोय, पण त्याला रिझल्ट नाही आहे, त्याला विश्वास मिळायला तयार नाही, त्याला कुठलंच मार्गदर्शन व्यवस्थित सांगितलं जात नाही. इथं सगळ्या गोष्टी बाजूला सारून अगदी काय त्रास झाला का पिकवताना? नाही ना, काय ना. किती दिवसाला फवारलंय? 10-12 दिवसात नाही, 10-12 सगळ्या मिळून एकही आपण आळवणी, ड्रिंचिंग ही गोष्ट काही नाही. आळीचं म्हणजे आळीचं जाऊ शकते, त्यात कुठलंच काय मिसळायचं नाही. लोक लक्ष ठेवून होती. होय. भरपूर जणांना म्हणजे विश्वास पण नाही बसत. लोकांना रात्रीचं काहीतरी सोडते. त्यांचं म्हणणं आहे हा आरोप आमच्यावर पण व्हायचा 1-1.5 वर्ष. पण आज सगळ्यांना कळून चुकलंय की आज आपल्या असंख्य शेकडो शेतकरी तुम्ही कार्यक्रमाला बघताय की कित्येक शेतकरी स्वतःहून सगळे अनुभव सांगतात. तर शेती मातीतलं हे ज्ञान अगदी अडचणीच्या काळामध्ये परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे आणि तेच एकदम प्रामाणिक भावनेनं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करतो. त्याच्यामध्ये ना कुठल्या कंपन्या ना कुणाला इन्व्हॉल्व्ह आपण होऊ दिलं नाही. अनेक वेळा तो प्रयत्न होता की बाबा या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीनंही करा. आपण फक्त शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवलंय आजपर्यंत आणि म्हणून दिवस मावळतील आलाय. आता मी खरं तर खूप आमचा भाग लांब आहे इथून, पण आज सातारा केलाय, साताऱ्याला गेलतो, तिकडले काय प्लॉट व्हिजिट झाले, इथं आलोय. आता घरी जायचंय. परवा दिवशी 1000 किलोमीटर रनिंग एका दिवसामध्ये केलं. म्हणजे हे जे करायचं आहे ते फक्त शेतकऱ्यामध्ये कमी खर्चात येतंय, हा आत्मविश्वास रुजवण्यासाठी आपण हे सगळं करतोय आणि त्याचे परिणाम सगळीकडं महाराष्ट्रामधले सगळीकडं बिगर मल्चिंग, बिगर वॉटर सोल्युबल, बिगर आळवणी, कमी खर्चामधले एक्सलंट प्लॉट आता बनतायत. आता तर आपण मैदानात उतरलोय. आता तर तुम्हाला सगळं मार्गदर्शन 100% चांगलं देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. म्हणजे तुम्ही नक्की समाधानी आणि नवीन काहीतरी आता तुम्हाला एक तिथं 2 प्लॉट टाकायला पुढच्या वेळेस काहीच वाटणार नाही. म्हणजे अगदी सहज तुम्ही 2-3 प्लॉट तुम्ही सहज लावू शकता. आता पण तयारी आहे, म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाने करायची तयारी आहे. मला ते म्हणत होते इथून पुढे मी ऊसच करणार. मग तुम्ही यायच्या आधी मला मगाशी गाडी मला बोलवायला तेव्हा मला फक्त टोमॅटो आणि कलिंगड काय असेल साहेब त्याप्रमाणे तेवढे 2
आता आपण काय रान वगैरे तयार करून ठेवले. आपण बघू आता, म्हणजे ते काम खूप चांगलं करता येईल आपल्याला. त्या भागामध्ये आणि अशा पद्धतीने काय 2-4 एकर करा काय वाटणार नाही. काहीच वाटतं, आम्ही तेच करतो. आम्ही आणि ह्या भागामध्ये आता 100 शेतकऱ्यांचे जरी प्लॉट असायचे, आता कंडिशन अशी की 10 प्लॉट बघायला मिळणार नाही तुम्हाला. एवढं फक्त आता खर्चामुळे 4 ते 5 आहेत. आणि इथून माग माहिती आहे की साखरवाडीमध्ये टोमॅटो म्हणजे काय होतं ते आता बघायला सुद्धा मिळत नाही. सगळे माणसं ऊसाकडे वळले. खूप वर्ग होता साखरवाडी किंवा या सगळ्या भागामध्ये टोमॅटो करणार. एकर 2 एकर घरटी. बर घरटी आता बघायला मिळत नाही. तुम्हाला फक्त रस्त्यानं पण दाखवलं आम्ही. फक्त हे ऊस आहे. ऊस आहेत सगळे. आता टोमॅटोचा ह्या तर क्षेत्रात आणि आपलाच प्लॉट. सगळ्यात तुम्हाला खरं सांगा, म्हणजे ज्या सीझन मध्ये टोमॅटो येणं अवघड आहे त्या सीझन मध्ये तुमच्याकडे येतो. तुमचा सीझन जो आहे तो उन्हाळी सीझन. उन्हाळी. आणि सगळ्यात अवघड सीझन हा उन्हाळी असतो. तरी तुमच्यातून दराची गॅरंटी असताना सुद्धा फक्त खर्चाच्या आणि प्लॉट न जमण्याच्या गोष्टीमुळं शेतकरी आता याच्यातनं बाहेर पडलेले दिसत आहेत. किती प्लॉट आहेत गावात आता? आता गावात 2च प्लॉट, 3 संपलेत नाही. 2-3च प्लॉट आहेत. संपले ना. आपला हा एकच आहे. आता चालू आहे. क्या बात. ती जानेवारी केलेलं प्लॉट आहे. बर, पण ते संपले. हा. शेतकरी मित्रांनो, आनंद आहे. अजून एकदा तुम्ही प्लॉट इथं बघू शकताय. आता आम्ही थोडस या इकडं, जरा येऊ द्या इकडं. हे बघा सगळं. हे बघा तुम्ही चित्र काय आहे ते. कुठेही वाटी दिसते का बघा तुम्ही प्लॉटला. हे बघा, हा माल तुम्ही बघताय. वर सेटिंग पण का हे वरपर्यंत पूर्ण हे सगळं वर सेटिंग सुरू आहे. खूप सुंदर असं हे सगळं चित्र आहे. आणि आज आपण म्हणून तर आवर्जून आलो होतो की काय परिस्थिती आहे ग्राउंडवर जाऊन आपण पाहिलं पाहिजे. आणि त्यानुसार आपल्याला काय चेंजेस अजून कराव्या लागल्या भविष्यामध्ये तर करता येईल. पण आपल्या अपेक्षेपेक्षा खूप चांगलं काम इथं आहे. आता थोडंसं व्हरायटी संदर्भातलं मार्गदर्शन जास्त महत्वाचं आहे ते मी करतोय. आता सध्या मी आता तेच करून आलोय. व्हरायटी संदर्भातली बरीच माहिती मी आता साताऱ्यामध्ये जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये दिली. तर असं अजून बरंच काम मला करायचं आहे की ते समजावून सांगता येईल. इथं सुद्धा तुमच्याकडे 2 व्हरायट्यामधला फरक आता दिसतोय. त्याच्यामुळं शेतकऱ्याला चांगल्यात चांगलं काय देता येईल याचा आपण विचार करतोय. आपण आता सुद्धा सगळं ते नियोजन देऊनच आलोय की बाबा व्हरायटी कुठल्या व्हरायटीला प्रॉब्लेम जास्त आहेत, कुठं तिरंगा जास्त जाणवतोय, कुठल्या रोगाला. तर हे सगळं जागृतीचं काम हे आपण आता करतोय. तुमचा खरं तर फोन आला. तुम्ही म्हणजे मला बोलवलं ह्याच्याबद्दलच तुमचं आम्ही इतके खुश आहे की पहिल्यांदा खूप दिवस तुमच्या म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये होतो. तुमचे कार्यक्रम केले. पण असं वाटलं नव्हतं की प्लॉटच्या तुम्ही आता ह्याला पालवणीलाच हजर राहताल. आम्हालाच म्हणजे खूप आनंद वाटतोय. आणि तुमचं असंच मार्गदर्शन राहू द्या. फक्त 100% चांगलं काम करा. आणि आपण वेळोवेळी त्याच्यामध्ये मार्गदर्शनाची भूमिका ही 100% आपली असेल. शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे, एखादं पीक जास्त पिकवायच्या नादामध्ये, जास्त उत्पादन देण्याच्या नादामध्ये जो आज तुम्ही जो खर्च करताय त्याच्यामुळं कदाचित तुम्हाला त्या पिकामधूनच एक दिवशी बाहेर पडायची वेळ येऊ नये. ही पिकं ही आपल्याला कमी खर्चामध्ये योग्य टप्प्यामध्ये याचं काम करावं लागेल. आणि त्याची जागृती येणाऱ्या काळामध्ये आपण अजून ताकदीनं करू. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद.